नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, याचमध्ये इंडियाची पेंट सेक्टरची एशियन पेंट्स लिमिटेड नंतर सर्वात मोठी कंपनी बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेडने आपल्या बिझनेसला घेऊन जबरदस्त जबरदस्त अपडेट दिले आहे. तसेच कंपनी फ्युचरमध्ये कशा प्रकारे आपला बिझनेस वाढवणार आहे हे पण कंपनीने सांगितले आहे. तसेच कंपनीचा फ्युचर रेव्हेन्यू टार्गेट काय आहे ते पण कंपनीने सांगितले आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड या कंपनीवर आलेल्या बिझनेस अपडेटला डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तसेच या बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड या कंपनीची आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेणार आहोत. आणि मित्रांनो, मी परत एकदा क्लिअर करून देत आहे की ही बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड ही कंपनी इंडियाची पेंट सेक्टरची एशियन पेंट्स लिमिटेड नंतर सेकंड सर्वात मोठी कंपनी आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी एक गोष्ट मी आधीच क्लिअर करून देत आहे की हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवत आहे. तर चला, आजचा आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. बर्जर पेंट्स सीज रिटर्न टू डबल डिजिट ग्रोथ नेक्स्ट इयर ॲज डिमांड स्ट्रेंथेन. तर चला, अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड या कंपनीला अपेक्षा आहे की डिमांड हळूहळू इन्क्रीज होत आहे आणि थर्ड क्वार्टर नंतर जी स्लो स्टार्ट झाली होती त्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसत आहे. तसेच मित्रांनो, बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO अभिजित रॉय यांनी म्हटले आहे की पेंट सेक्टरमध्ये डिमांड तर आहेच आणि आपल्याला यामध्ये हळूहळू मंथ ऑन मंथ बेसिसवर इम्प्रूव्हमेंट इम्प्रूव्हमेंट देखील दिसत आहे. आणि मित्रांनो, डिसेंबर ते मार्च या पिरियडमध्ये आपल्याला डबल डिजिट ग्रोथ पाहायला मिळू शकते नेक्स्ट इयर, असे सुद्धा मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO अभिजित रॉय यांनी सांगितले आहे. आणि मित्रांनो, डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या पिरियडची इथे डिस्कशन सुरू आहे. तसेच मित्रांनो, त्यांनी सांगितले की ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये डिमांड वीक होती कारण पेंट सेक्टरला रेनने डिस्टर्ब केले होते. परंतु मित्रांनो, नोव्हेंबर या महिन्यामध्ये सिंगल डिजिट ग्रोथ पाहायला मिळाली आहे. तसेच त्यांनी पुढे सांगितले की डिसेंबर महिन्यामध्ये जे डिमांड आहे तिथे आपल्याला पॉझिटिव्ह म्हणजे एक स्ट्रॉंग दिसत आहे. डिसेंबर 2025 या महिन्यामध्ये पेंट सेक्टरची डिमांड दिसत आहे असे अभिजित रॉय यांनी सांगितले आहे. तसेच मित्रांनो, अभिजित रॉय यांनी सांगितले की डेकोरेटिव्ह पेंट्स मार्केटमध्ये जे कॉम्पिटिशन होतं ते 2 वर्षानंतर स्टेबल झालं आहे आणि ज्या कंपन्या न्यू एंटर झाल्या आहे ते सुद्धा सेटल डाऊन झाल्या आहे आणि मार्केट शेअर चेंज होईल यावर खूप लिमिट झाल्या आहे. तसेच मित्रांनो, जो ग्राउंड लेवलचा डिस्टर्बन्स होता तो सुद्धा कमी झाला आहे. तसेच मित्रांनो, बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेडचे CEO आणि मॅनेजिंग डायरेक्टर अभिजित रॉय यांनी सांगितले की बर्जर पेंट्सचा इंडियाच्या डेकोरेटिव्ह मार्केटमध्ये मार्केट शेअर आहे ओव्हर 20% आणि या मार्केट शेअरला मेंटेन ठेवणे बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेडचा प्लॅन आहे असे अभिजित रॉय यांनी सांगितले आहे. तसेच मित्रांनो, त्यांनी सांगितले की बर्जर पेंट्स आपल्या ॲडव्हर्टायझिंग इन्व्हेस्टमेंट अनचेंज ठेवणार आहे आपल्या ॲन्युअल प्लॅननुसार. आणि मित्रांनो, त्यांनी हे पण सांगितले की डिमांडमध्ये आपल्याला पिकअप दिसत आहे त्यामुळे या इयरच्या लास्टमध्ये मार्जिन्सला सपोर्ट मिळू शकते असे अभिजित रॉय यांनी सांगितले आहे. तसेच मित्रांनो, अभिजित रॉय यांनी
सांगितले की बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड या कंपनीचा उद्देश आहे हा इयर एंड होईपर्यंत 12,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू अचीव करण्याचा, तसेच 2030-2031 पर्यंत 20,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू अचीव करण्याचा कंपनीचा टार्गेट आहे. आणि मित्रांनो, हा एक सुद्धा त्यांनी सांगितला आहे, विदाऊट एनी ॲक्विजिशन प्लानचा बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेडचा उद्देश आहे 2030-31 पर्यंत 20,000 कोटीचा रेव्हेन्यू जनरेट करण्याचा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड या कंपनीचा फ्युचरमध्ये काय प्लॅन आहे, तसेच कंपनी काय टार्गेट करत आहे की रेव्हेन्यू किती पर्यंत वाढवण्याचा, मार्केट शेअर किती पर्सेंटने कॅप्चर करण्याची जो प्लॅन आहे फ्युचरचा बर्जर पेंट्सचा, तो आपण आतापर्यंत बघितला. आणि मित्रांनो, आता आपण बघणार आहोत बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.99%, FISची होल्डिंग आहे 5.35%, DISची होल्डिंग आहे 10.71% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.95%. आणि जर आपण कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आली होती 2,827 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर 2 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला होता 206 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा कन्सॉलिडेटेड पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 10,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 11,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, आणि कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 11,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 850 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 1,100 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा, आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता जवळपास 1,200 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 6,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग आहे फक्त जवळपास 3 कोटी रुपये, शॉर्ट टर्म बोरोइंग आहे जवळपास 150 कोटी रुपये. तसेच जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विवलेंट्स बघितला तर तो आहे 500 कोटी रुपये. तसेच कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 514 कोटी रुपये, जी इन्क्रीज झाली आहे. आणि कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज जर वाढत असेल तर हा त्या कंपनीसाठी एक नेगेटिव्ह साईन मानला जातो. तसेच मित्रांनो, जर आपण बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड या कंपनीची प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बघितली तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये 74.98% हिस्सेदारी आहे या कंपनीमध्ये प्रमोटर्सची, आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 असतो हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड या कंपनीने फ्युचरला घेऊन आपले जे गाईडलाईन दिले आहे, जसे की कंपनी फ्युचरमध्ये आपला मार्केट शेअर कशा प्रकारे मेंटेन ठेवणार आहे, कशा प्रकारे आपला बिझनेस वाढवणार आहे, कंपनीच्या बिझनेसमध्ये ग्रोथ आहे की नाही, तसेच कंपनीने रेव्हेन्यूचा गायडन्स देखील डिस्क्लोज केला आहे 2030-31 पर्यंतचा. तसेच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन
पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.